तुमच्या खूप सगळ्या रिक्वेस्ट नंतर, खूप सगळ्या कमेंट्स नंतर, खूप सगळ्या मेसेजेस नंतर फायनली मी तो व्हिडिओ घेऊन आली आहे ज्याच्याबद्दल तुम्ही खूप विचारलेलं होतं, आणि ते म्हणजे कंबाईंड ग्रुप बी साठी जे काही चॅलेंज असेल ते चॅलेंज. आणि यावेळेचं चॅलेंज असणार आहे प्रूव्ह युअर सेल्फ. कारण या एक्झामच्या स्वरूपामध्ये तुम्हाला स्वतःला सिद्ध करण्याची एक संधी मिळते आहे, आणि मला असं वाटतं ती संधी तुम्ही दवडू नका. सो जरी तुमचा फर्स्ट अटेम्प्ट असेल किंवा जरी तुम्ही ऑलरेडी 2-3 वर्ष याच फेजमध्ये आहात आणि आता तुम्ही ठरवलं की मला स्वतःला एक शेवटचा चान्स द्यायचा आहे, तर हे चॅलेंज तुमच्यासाठी फुल स्टॉपसारखं काम करेल. कारण तुम्ही आयुष्य जगण्याचे आणि आयुष्यामध्ये यशस्वी होण्याचे असे असे फंडे इथून शिकून जाल, जिथे तुम्ही स्वतःची पॉवर काय आहे, सेल्फ वर्थ काय आहे ती समजून घ्याल. अँड डेफिनेटली या चॅलेंजच्या एंडपर्यंत तुम्ही एक वेगळी व्यक्ती बनलेले असाल. सो हे चॅलेंज आहे कंबाईंड ग्रुप बी पूर्व परीक्षा 2026साठी. आणि ती परीक्षा जी तुमची जून मंथमध्ये होणार आहे, तर जवळपास आपल्याकडे 145+ डेज आहेत. बट चॅलेंजचा जर कालावधी आपण विचारात घेतला तर 142 दिवस किंवा 140 दिवस म्हणून चालूयात आपण, इतक्या दिवसांचा हा कालावधी असेल. या चॅलेंजमध्ये नेमका काय असणार आहे हे मी पटकन सांगते. तर अर्थातच 5 सब्जेक्ट जे आहेत आपले, त्याच्यामध्ये पॉलिटी, देन इकॉनॉमिक्स, देन सायन्स, त्याच्यानंतर हिस्ट्री आणि जॉग्रफी, हे 5 जे सब्जेक्ट आहेत, या 5 सब्जेक्टचं क्वेश्चन पेपर ॲनालिसिस तर तुम्हाला मिळेलच. म्हणजे 2017 ते 2025 पर्यंतचे पेपर, याचं डिटेल असं ॲनालिसिस मिळेल. त्याच्यासोबतच या सब्जेक्टचे डिटेल असे लेक्चर्स पण तुम्हाला मिळतील. पण या वेळेला चॅलेंजचं फॉर्मॅट हे खूप वेगळं असेल, कारण आयोगाने जो काही आपला पॅटर्न बदललेला आहे आणि तो जर आपल्याला टॅकल करायचा असेल, वाढत चाललेला कट ऑफ, ज्यावेळेला आत्ता ग्रुप बीची एक्झाम झाली 2025ची, पेपर खूप हार्ड वाटला मुलांना, पण तरीसुद्धा आन्सर की आल्यानंतर बऱ्याच मुलांचे स्कोर जर तुम्ही पाहिले 55+, 60+ मुलांनी स्कोर केलेला आहे. आणि जर खरोखर एवढा स्कोर येत असेल, याचा अर्थ आपल्याला आपल्या एक्झामची जी तयारी आहे, आपण जो अभ्यास करतो त्याच्यामध्ये काही थोडेसे बदल करणं गरजेचं आहे. ज्याच्याबद्दल मी ऑलरेडी तुम्हाला बोलले होते की PYQ केले, टेस्ट सोडवल्या, रिव्हिजन केली, सगळं केलं, तरीही स्कोर येत नसेल, याचा अर्थ आपल्या तयारीमध्ये एक चूक होती आहे. ती चूक आपल्याला फाइंड आउट करायची आहे. ते जे ब्लँक स्पॉट मी सांगितलेले होते तुम्हाला, ते इथे कव्हर केले जातील. आणि त्याचबरोबर फेनमॅन टेक्निक जी मी तुमच्यासोबत शेअर केली आहे, त्या टेक्निकचा पण इथे वापर केला जाईल, कुठलीही कन्सेप्ट तुम्हाला क्लिअर होण्यासाठी. सो जे काही एक्झाम हॉलमध्ये गेल्यानंतर आपलं विसरलं जातं किंवा 2 ऑप्शनमध्ये कन्फ्युजन होतं, हे होऊ नये याची अगदी चॅलेंजच्या डे 1 पासून काळजी घेतली जाईल. सो हे चॅलेंज सुरू होतानाच एका वेगळ्या पद्धतीने होईल, बट दॅट विल बी सरप्राईज. ठीक आहे. सो आपण PYQ अनालिसिस करणार आहोत, 5 सब्जेक्ट घेणार आहोत. आणि ऑब्वियसली या पूर्वीच्या चॅलेंजमधल्या स्टुडंटना माहिती आहे की ज्यावेळेला मी 100 डेज चॅलेंज 2025साठी सुरू केलेलं, त्यावेळेला पण मी 5 सब्जेक्ट सांगितलेले. बट ॲक्च्युली आम्ही करंट अफेअर्स पण नंतर कव्हर केला, आणि आम्ही कव्हर केलेल्या करंट अफेअर्समधून खूप सगळे क्वेश्चन्स पण रिफ्लेक्ट झाले एक्झाममध्ये. करंट अफेअर्समध्ये पण मुलांनी बऱ्यापैकी स्कोर केलेला आहे. त्याच्यानंतर आयोगाचा जो काही बदलता पॅटर्न आहे आणि त्यातला आपण कसं डील केलं पाहिजे, किंवा आयोगाचा जो काही माइंडसेट असतो कुठलाही क्वेश्चन पेपर सेट करताना, किंवा त्या एक्झामची जी काही रिक्वायरमेंट असते, एक्झामची जी डिमांड असते, ही समजून घेऊन आपण कशा पद्धतीने अभ्यास केला पाहिजे. मी नेहमी म्हणते सिलेक्टिव्ह करा, पण ते इफेक्टिव्ह करा, कारण आपल्याला काहीतरी प्रोडक्टिव्ह करायचं आहे. सो ते सिलेक्टिव्ह जे आहे आणि ते कसं इफेक्टिव्ह करायचं हे सगळं आपण इथे शिकणार आहोत. त्यासोबतच आन्सर गेसिंग टेक्निक्स पण मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, जिथे की म्हणजे जरी आपल्याला उत्तरं येत नसतील तरीसुद्धा आपली प्रॅक्टिस ज्यावेळेला तगडी असते ना, त्यावेळेला आपण म्हणजे आपले जे इंट्युशन्स असतात किंवा आपण पाहता क्षणी जे आन्सर गेस करतो ते पण बरोबर येतं. सो या आन्सर गेसिंग टेक्निक्स पण मी याच्यामध्ये तुमच्यासोबत शेअर करेन. ऑब्वियसली फेनमॅन टेक्निकचा तर आपण वापर करणारच आहोत, ज्याच्यामुळे कितीही अवघड टॉपिक असला तरी तो तुम्हाला इझिली अंडरस्टँड होईल. जर तुम्हाला म्हणजे तुम्ही पहिल्यांदाच माझे लेक्चर्स पाहत असाल, जर तुम्ही या टेक्निक काय आहेत याच्याबद्दल तुम्हाला काहीच माहिती नसेल, तर तुम्ही वॉरियर ऑफिसरवरचे कुठलेही, म्हणजे आपल्या यूट्यूब चॅनलवरचा कुठलाही एक व्हिडिओ उचलून पहा. मी आता कुठलाही डेमो लेक्चर म्हणून तुम्हाला देत नाही आहे. तुम्ही रँडमली एखादा व्हिडिओ उघडा, तो व्हिडिओ तुम्ही पहा, म्हणजे ज्याच्यामध्ये आपला जो काही याचा कंटेंट आहे GSचा तो शिकवलेला, तो कुठलाही एक व्हिडिओ ओपन करा, तुम्ही तो व्हिडिओ पहा, ते लेक्चर पहा. जर तुम्हाला वाटलं की येस मला ही टेक्निक जी आहे मॅमची
ती आवडली, ते मला समजतंय शिकवलेलं, तर तुम्ही हे चॅलेंज घेऊ शकता. ठीक आहे. सो कुठलं तरी डेमो लेक्चर देऊन मी तुम्हाला म्हणणार नाही की हे लेक्चर पहा, कारण ज्यावेळेला मी डेमो लेक्चर तुम्हाला देईन त्यावेळेला ते मी मला जे बेस्टवालं वाटतं ते सिलेक्ट करून देईन. सो तुम्ही रॅन्डमली कुठलाही एक व्हिडिओ उचलून पहा, आणि जर तुम्हाला वाटलं की येस या मेथडने मी गेलो किंवा गेले, मला हे सगळं समजतंय, मला हे फायदेशीर ठरू शकतं, तर तुम्ही इकडे चॅलेंजमध्ये येऊ शकता. त्याच्यानंतर येते ती महत्त्वाची गोष्ट, म्हणजे तुमची लर्निंग मेथड जी असेल, ज्याच्याबद्दल मी ऑलरेडी मागच्या व्हिडिओमध्येच बोललेले आहे. लर्निंग मेथडनुसार तुम्हाला गाईड केलं जाईल की तुमची मेथड काय आहे. तुम्हाला म्हणजे तुम्ही ऑडिओ जे आपण म्हणजे ऑडिओ ऐकून कोणाच्या लक्षात राहतं, कोणाच्या व्हिडिओ माध्यमातून लक्षात राहतं, कोणाच्या लिहिल्यानंतर लक्षात राहतं. सो तुमची जी लर्निंग मेथड असेल त्याचं ॲनालिसिस आपण करूयात आणि त्याच्यानुसार तुम्हाला इथे गाईड केलं जाईल. ही फक्त एक मेंटॉरशिप नसेल. सगळ्यात महत्त्वाचं, या पूर्ण चॅलेंजमध्ये मी तुमच्यासोबत तुमची एक साथी म्हणूनच असेन, आणि जेवढं हे चॅलेंज तुम्ही स्वतःला प्रूव्ह करण्यासाठी आहे, तेवढंच हे चॅलेंज मी स्वतःला प्रूव्ह करण्यासाठी सुद्धा आहे. त्याच्यामुळे तुम्ही मागच्या चॅलेंजमधले स्टुडंट असाल किंवा जरी नसाल तरी मागच्या चॅलेंजमधल्या स्टुडंटचा जर तुम्ही अनुभव विचारात घेतलात, तर त्यांना माहिती की आम्ही रात्रंदिवस एक करतो. एका दिवसाचाही गॅप न पडता जर आमचे लाईव्ह डिस्कशन सेशन सुरू झाले तर ते रेग्युलरली होतात. सो या सगळ्या गोष्टींच्या बेसिसवरती तुम्ही हे चॅलेंज जॉईन करू शकता. त्याच्यानंतर या चॅलेंजचा सगळ्यात महत्त्वाचा आस्पेक्ट हा असेल प्रॅक्टिस, प्रॅक्टिस, प्रॅक्टिस. या वेळेला आपण प्रॅक्टिसवरती इतका भर देणार आहोत की जे तुम्ही केले त्याच्या बाहेर प्रश्न नाही दिसला पाहिजे. ठीक आहे. एवढ्या गोष्टीची खात्री मी देऊ शकते तुम्हाला की तुमची प्रॅक्टिस इतकी करून घेतली जाईल यावेळेला की तुम्हाला एक्झाम हॉलमध्ये बसल्यानंतर प्रश्न कसा सोडवायचा हा प्रश्न अजिबात पडणार नाही. कारण जे काही टेक्निक तुम्ही 4 जानेवारीचा पेपर झाल्यानंतर मी तुमच्यासोबत 1-2 व्हिडिओ शेअर केलेले, 11 जानेवारीला कुठल्या चुका करायच्या नाहीत त्याच्याबद्दल, आणि ते टेक्निक्स म्हणा किंवा 4 जानेवारीला कशामुळे एवढा सगळा गोंधळ झाला, पेपरला हँडल करताना कशामुळे प्रॉब्लेम आला, त्या गोष्टी ज्या मी स्टुडंटसोबत शेअर केल्या, त्याच्यानंतर जो काही रिस्पॉन्स दिला स्टुडंटनी की या टेक्निक्स किती युजफुल ठरल्या त्यांना एक्झाम हॉलमध्ये. सो दॅट सगळ्या टेक्निक्स आपण डे 1 पासून प्रॅक्टिस करणार आहोत, आणि याचा फायदा असा होईल की एक्झामपर्यंत तुम्ही त्या टेक्निक्समध्ये माहीर झालेले असाल. आता याचा पुढचा मुद्दा येतो तो म्हणजे यावेळी चॅलेंजमध्ये लॉ ऑफ अट्रॅक्शन एका वेगळ्या पद्धतीने आपण यूज करणार आहोत. म्हणजे लॉ ऑफ अट्रॅक्शनचे पण सेशन होतील, पण यावेळेला लॉ ऑफ अट्रॅक्शन एक्झॅक्टली कसा इम्प्लिमेंट करायचा आपल्या ड्रीमच्या बाबतीत हे सुद्धा मी तिथे सांगेन. आणि त्याच्यासोबतच मे बी डेली बेसिसवरती किंवा वीकली बेसिसवरती असे काही सेशन होतील की जिथे तुम्ही प्रॅक्टिकली त्या सगळ्या गोष्टी फॉलो कराल. ठीक आहे. याच्याबरोबर एक गोष्ट मी डेफिनेटली सांगू शकते, तुम्ही यापूर्वी माझं कुठलंही चॅलेंज घेतलेलं असेल तरी एक गोष्ट तुम्हाला समजली असेल की हे चॅलेंज जरी फक्त तुमच्या कंबाईंड ग्रुप बी पूर्वपरीक्षेसाठी असेल तरीसुद्धा या चॅलेंजमधून तुम्ही तुमच्या लाईफमधले तुम्ही इमोशनली मेंटली ज्या पण फेजमधून जात असाल, ज्या पण स्ट्रगलमधून जात असाल, तर त्याच्यातून तुम्हाला हे चॅलेंज बाहेर पडण्यासाठी इतकी जास्त हेल्प करेल. कारण माझे असे स्टुडंट आहेत की ज्यांनी या चॅलेंजच्या दरम्यान म्हणजे कोणाचे वडील वारलेत, काही गृहिणी अशा आहेत की ज्यांची डिलिव्हरी झालेली आहे, बाळ झालेले आहे, कोणी प्रेग्नेन्सीच्या फेजमध्ये केलेलं आहे, कोणाचे हजबंड एक्सपायर झालेले आहेत, पण ते टिकून राहिलेत या सगळ्या फेजमध्ये. पण त्यांना इमोशनली मेंटली स्ट्रॉंग राहण्यासाठी, लाईफमधल्या या प्रॉब्लेमशी डील करण्यासाठी सुद्धा जे काही व्हॉइस चॅट सेशन्स झाले, जे डिस्कशन सेशन झाले, त्याच्यातून खूप जास्त हेल्प मिळाली आहे. सो बऱ्याचदा काय होतं की आपला अभ्यास चांगला असतो पण आपण मेंटली इमोशनली स्ट्रॉंग नसल्यामुळे किंवा बाकीच्या ज्या गोष्टी आहेत ज्या आपल्यावरती फार प्रभाव टाकतात त्याच्यामुळे आपला रिझल्ट जातो. सो या सगळ्या गोष्टीतून स्वतःला कसं तुम्ही सेफ करू शकता, बुलेट प्रूफ बनून कशा पद्धतीने तुम्ही सगळ्या गोष्टी टॅकल करू शकता, हे सगळं तुम्ही या चॅलेंजमध्ये शिकाल. सो हे चॅलेंज आहे ग्रुप बी साठी, बट याच्यासोबत आणखी एक सरप्राईज तुम्हाला मिळणार आहे. दॅट इज आता हे चॅलेंज सुरू कधी होतं आहे, ॲक्च्युली याचे ॲडमिशन स्टार्ट होतं 22 जानेवारीला, म्हणजे आय थिंक गुरुवार किंवा शुक्रवार असेल. तर 22 जानेवारी 2026ला ॲडमिशन स्टार्ट्स होतील. ठीक आहे. आता मी हे आधी का अनाऊन्स करते, कारण मला इतके मेल आलेत मुलांचे आणि प्रत्येक व्हिडिओ खाली कमेंट आहे आणि इकडे टेलिग्रामला पण इनबॉक्स फुल आहे. मी एवढ्या सगळ्यांना पर्सनली रिस्पॉन्स करणं माझ्यासाठी पॉसिबल नाही आहे, म्हणून मी हे व्हिडिओच्या फॉर्मॅटमध्ये आत्ताच सांगते की 22 जानेवारीला ॲडमिशन्स ओपन होतील या चॅलेंजसाठीचे, आणि ॲक्च्युली क्लास कधीपासून स्टार्ट होईल तर तो 25 जानेवारीपासून होईल. आणि डे 1च तुमचा असा असेल ना की तुम्हाला तोवाला फील येईल की तुम्ही 2026ची एक्झाम देणार असाल.
तो मला फील येईल. ठीक आहे. सो 25 जानेवारीपासून हे चॅलेंज सुरू होणार आहे. कंपल्सरी पहिल्या दिवशीचा क्लास अटेंड करायचा आहे तुम्हाला. अँड देन आता हे कुठे आहे तर आपलं जे ॲप आहे वॉरियर ऑफिसर याच्यावरती आहे. तुमची जी काही एक्झाम होणार आहे 14 जूनला होणारी कंबाईंड ग्रुप बीची एक्झाम आहे. बट या चॅलेंजचं सगळ्यात मोठं सरप्राईज हे आहे की या चॅलेंजची व्हॅलिडिटी मी तुमच्या ग्रुप सीच्या एक्झामपर्यंत ठेवणार आहे. म्हणजे 15 जुलैपर्यंत तुम्ही हे लेक्चर्स पाहू शकाल. 15 जुलैपर्यंत तुम्हाला क्लासचा ॲक्सेस मिळेल. त्यामुळे जरी तुम्ही ग्रुप सीची एक्झाम देणार असाल तरीसुद्धा या चॅलेंजचा फायदा होईल. आता हे सगळं करण्याचं कारण काय आहे? अगेन ज्यावेळेला मी हे ग्रुप बीचं चॅलेंज घेतलेलं 2025साठी मला अक्षरशः मुलांनी वेडं करून सोडलं की मॅम प्लीज व्हॅलिडिटी वाढवा, प्लीज व्हॅलिडिटी वाढवा. आणि मला भयानक त्रास झाला त्या सगळ्यामध्ये. सो यावेळेला मी चॅलेंजची व्हॅलिडिटीच आधी ठेवतानाच ग्रुप सीची डेट ठेवते. कारण काही कारणाने परत अगेन असं काही झालं की एक्झाम पुढे गेली तरी तुम्ही त्या बाबतीत निश्चिंत असावं. हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा हा आहे की ज्या पद्धतीने मी ग्रुप बीला तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं की तुम्हाला PYQ अनालिसिस दिलं जाईल ग्रुप बीचं 2017 ते 2024. पण मी तुम्हाला ग्रुप बी, ग्रुप सी, त्याच्याबरोबर ग्रुप बीची मेन्स, ग्रुप सीची मेन्स एवढे सगळे ॲनालिसिस अँड फायनल रिव्हिजनला ग्रुप सीसाठी तर आपण राज्यसेवाचे पण क्वेश्चन्स घेतलेले होते. सो यावेळेला सुद्धा चॅलेंजमध्ये जरी मी एवढंच सांगत असेल तरी सुद्धा ऑब्वियसली तुम्हाला ग्रुप बीचे, ग्रुप सीचे, देन मेन्सचे सगळे पेपर्स जे आहेत त्याचं ॲनालिसिस जे आहे ते अवेलेबल करून दिलं जाईल. डिस्कशन सेशन होतील. सुरुवातीला आपण वीकली बेसिसवरती घेणार आहोत. देन रेग्युलर डेली बेसिसवरती हे जे काही लाईव्ह क्लास असतील ते होतील तुमचे. सो जर हे चॅलेंज तुम्हाला घ्यायचं असेल तर वॉरियर ऑफिसर हे ॲप डाउनलोड करा. आता येतो सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा की मॅम या चॅलेंजसाठी फी किती असणार आहे. या चॅलेंजची फी जी आहे ती 1555 असणार आहे. आय नो की बरेचसे स्टुडंट असे असतील की ज्यांना 1555 म्हणजे एवढ्या कमी फीमध्ये जर इतकं मिळत असेल तर त्यांना असं वाटेल की अगेन याचा काही दर्जा नसेल. पण मी तुम्हाला फ्रीमध्ये इंग्लिश ग्रामरचा क्लास दिलेला आहे. तुम्ही तो क्लास जॉईन केला असेल. 1000पेक्षा जास्त स्टुडंटनी तो जॉईन केला आहे ऑलरेडी. सो तुम्ही पण तो जॉईन केला असेल असं मी गृहीत धरते. आणि जर तुम्ही तो जॉईन केला असेल तर तुम्हाला एवढी गोष्ट लक्षात आली असेल की कम्प्लिटली फ्री दिल्यानंतर पण त्याचा दर्जा तोच आहे. लक्षात घ्या की मी ऑलरेडी प्रॉमिस केलेलं मुलांना, त्याच्यामुळे ते मी फ्रीमध्ये दिलेलं. सो 1555मध्ये तुम्हाला एवढं सगळं मिळतं. ऑब्वियसली ही परवडण्याजोगी फी आहे. आणि दुसरा मुद्दा, कुठलाही ऑफर वगैरे मी त्याच्यावरती विश्वास नाही ठेवत. त्याच्यामुळे मी तुम्हाला 2,500 किंवा 3,000 रुपये फी सांगेन आणि डिस्काउंट देऊन मी परत बॅचची फी कमी करेन. मला हे करायचं नाही आहे. सरळ सरळ आहे. 1555 रुपये फी आहे. तुम्हाला परवडत असेल जॉईन करा, परवडत नसेल तर तुम्ही याच्यापेक्षा महागडा दुसरा क्लास जॉईन करा. कारण मला माहिती आहे बहुतेक जणांना 1,500चा परवडत नाही, 4-5 हजारांचा क्लास परवडतो. सो काहीही प्रॉब्लेम नाही आहे. बट हां, एवढी खात्री मी देऊ शकते, जसं मी सुरुवातीलाच म्हटलं, प्रूव्ह युअर सेल्फ. हे चॅलेंज तुम्हाला स्वतःला सिद्ध करण्यासाठी आहे. सो तुमची जर मेहनत घ्यायची तयारी असेल, कष्ट करायची तयारी असेल की म्हणजे काहीही झालं तरी मला ही एक्झाम क्रॅक करायची किंवा मला स्वतःला सिद्ध करायची ही जर तयारी असेल तर हे चॅलेंज जॉईन करा. यावेळेला कुठल्याही प्रकारचं स्पून फिडिंग केलं जाणार नाही आहे, हे मी आधीच सांगते. तुम्हाला मेहनत घ्यावी लागेल. मी तुम्हाला डायरेक्शन देईन, मी तुम्हाला इन्स्ट्रक्शन देईन आणि त्या तुम्हाला फॉलो कराव्या लागतील. खूप गोष्टी आहेत ज्या आपण स्वतः ज्यावेळेला प्रॅक्टिकली करतो त्यावेळेला आपल्याला त्या जास्त चांगल्या पद्धतीने समजतात ॲज कम्पेअर टू दुसऱ्या कोणीतरी त्या ऑलरेडी केल्यात आणि आपल्याला फक्त एक्सप्लेन केल्यात. सो जिथे जिथे आवश्यकता आहे तिथे तिथे त्या गोष्टी तुमच्याकडूनच करून घेतल्या जातील. कारण तुमचा तो कंटेंट क्लिअर व्हावा हे अपेक्षित असेल. जिथे जिथे त्या गोष्टी माझ्याकडून तुमच्यापर्यंत येणं अपेक्षित असेल तिथे तिथे त्या गोष्टी मी तुमच्यापर्यंत घेऊन येईन. ठीक आहे. आणि त्यासोबतच जे मी म्हटलं की लॉ ऑफ अट्रॅक्शनचे डेली बेसिसवरती सेशन होतील. आणि हे पूर्ण चॅलेंज तुम्हाला स्वतःची व्हॅल्यू जी आहे, सेल्फ वर्थ जी आहे ती कळण्यासाठी म्हणून खूप जास्त हेल्पफुल ठरेल. ठीक आहे. सो जर तुम्ही कंबाईंड ग्रुप बी पूर्वपरीक्षा 2026 किंवा ग्रुप सी पूर्वपरीक्षा 2026 या दोन्हीपैकी कुठल्याही एक्झामची तयारी करत असाल तरीसुद्धा हे चॅलेंज तुम्ही घेऊ शकता. कारण या दोन्ही एक्झामसाठी हे चॅलेंज हेल्पफुल राहील. कारण ऑब्वियसली आपण PYQ अनालिसिस करताना ग्रुप बी आणि ग्रुप सी दोन्हीचं अनालिसिस याच्यामध्ये घेत आहोत. ठीक आहे. सो जे जे या चॅलेंजची वाट पाहत होते त्यांनी कमेंटमध्ये येस मॅम चॅलेंज एक्सेप्टेड असं टाईप करा. जे पाहत नव्हते वाट पण ज्यांना आत्ता घ्यायचं आहे त्यांनी सुद्धा चॅलेंज एक्सेप्टेड असं लिहिलं तरी काही हरकत नाही आहे. आपण भेटणार आहोत या चॅलेंजमध्ये. 22 तारखेला ॲडमिशन ओपन होतील ही डेट लक्षात ठेवा. आणि देन आपण 25 तारखेपासून हा क्लास जो आहे तो स्टार्ट करणार आहोत. ठीक आहे. सो अपडेट आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. चॅलेंज त्यांच्यासाठी ओपन आहे ज्यांची कष्ट करण्याची तयारी आहे. ठीक आहे. जर तुम्हाला हेल्पफुल वाटत असेल तर जॉईन करा. जर तुम्हाला असं वाटत असेल की नाही मी सेल्फ स्टडी करू शकतो देन
बेटर बेस्ट वे आहे की तुम्ही सेल्फ स्टडी करा. कारण ऑब्वियसली तुम्ही कुठलंही चॅलेंज घेतला आणि कितीही महागडा क्लास घेतला तरी अभ्यास तुम्हालाच करावा लागणार आहे. ठीक आहे. सो त्या गोष्टीची तुमची मानसिक तयारी असायला पाहिजे. लवकरच भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आणि पुढच्या चॅलेंजमध्ये. तोपर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. ॲपची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. याच्या व्यतिरिक्त कुठलाही जर डाऊट असेल तर तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता. मी तुमच्या डाऊटचा रिप्लाय देण्याचा नक्की प्रयत्न करेन. लवकरच भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.